नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपण आज 28 जानेवारी 2026 चे चालू घडामोडी पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. पहिला क्वेश्चन आहे. आशियाई ऑलिम्पिक परिषदेच्या OCAच्या नवीन अध्यक्षपदी कोणाची निवड झालेली आहे? आशियाई ऑलिम्पिक परिषद लक्षात असू द्या. शेख जोहान बिन अहमद अली थानी. शेख जोहान बिन अहमद अल थानी लक्षात असू द्या. नाव थोडं मोठं आहे आणि ह्यांचे निवड जानेवारी 2026 मध्ये झाली आहे. याच्यापूर्वी राजा रणधीर सिंग हे जे आहेत हे भारतीय वंशाचे होते. ते होते पण काही तब्येतीच्या कारणास्तव त्यांनी हे पद सोडलं आहे आणि त्यांच्या जागी शेख जोहान बिन मद अल थानी यांची निवड झालेली आहे. लक्षात असू द्या. आशियाई ऑलिम्पिक परिषदेच्या नवीन अध्यक्षस्थानी कोणाची निवड झालेली आहे तर शेख जोहान बिन मद अल थानी. कलिंगा लॉन्सर्स कोणाचा पराभव करून पुरुष हॉकी इंडिया लीग मध्ये 2025-26 चे विजेतेपद पटकावले आहे? हे पुरुष हॉकी इंडिया लीग च्या संदर्भात क्वेश्चन आहे. जसं की विजय हजारे ट्रॉफी जी आहे ती क्रिकेटच्या संबंधात आहे. त्या 2025-26 चे विजेतेपद हे विदर्भाने सौराष्ट्राला हरवून विदर्भाने जिंकले आहेत. हे जे आहे ते हॉकीच्या संदर्भातला क्वेश्चन आहे. तो पण करंटचा क्वेश्चन असू शकतो. विजय हजारे ट्रॉफीचे सध्याचे 25-26 चे विजेते ते विदर्भ आहे. याचा आन्सर सांगा. तर याचा आन्सर आहे रांची रॉयल्स. यांनी हे विजेतेपद पटकावले आहे आणि हे त्यांचे दुसरे विजेतेपद आहे. याच्या आधी ते 2017 मध्ये पण एकदा विजेतेपद पटकावलं. ओके. रांची रॉयल्स, कलिंगा लॉरन्स यांचा पराभव करून पुरुष हॉकी इंडिया लीग 2025-26 चे विजेतेपद लक्षात असू द्या. विजय हजारे ट्रॉफीचे जे आहेत ते विदर्भ आहे आणि पुरुष हॉकी इंडिया लीग 25-26 चे रांची रांची रॉयल्स हे आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या शहरातून पीएम स्वनिधी क्रेडिट कार्ड लॉन्च केलं आहे? पीएम स्वनिधी क्रेडिट कार्ड नाव काय आहे? पीएम स्वनिधी क्रेडिट कार्ड हे लॉन्च करण्यात आलेलं आहे तिरुवनंतपुरम केरळमधून. ठीक आहे. याची पहिले सुरुवातीला मर्यादा होती 10,000 वाढवून 30,000 पर्यंत करण्यात आली. ठीक आहे. पीएम स्वनिधी क्रेडिट कार्ड हे कुठून लॉन्च केलेलं आहे? तिरुवनंतपुरम केरळ. केरळ लक्षात असू द्या. तिरुवनंतपुरम तर लक्षातच येऊन जातं. केरळ लक्षात असू. पुढचा क्वेश्चन आहे. नुकतेच निधन झालेले इंद्रजित सिंग बिंद्रा कोणत्या संस्थेचे माजी अध्यक्ष होते? नाव लक्षात असू द्या. इंद्रजित सिंग बिंद्रा. ओके. तर ते होते बीसीसीआयचे. ठीक आहे. 1993 ते 96 दरम्यान बीसीसीआयचे अध्यक्ष होते ते आणि मोहालीच्या स्टेडियमला त्यांचं नाव देण्यात आलेलं आहे त्यांच्या अर्थ. इंद्रजित सिंग बिंद्रा. कदाचित तुम्हाला मोहालीच्या स्टेडियमचं नावही विचारलं जाऊ शकतं. किंवा हे इंद्रजित सिंग बिंद्रा कोणत्या संस्थेचे माजी अध्यक्ष होते हे लक्षात असू द्या. त्यांचा कार्यकाळ होता 1993 ते 96. पुढचा प्रश्न आहे. पंजाबच्या मुख्यमंत्री सेहत योजना योजनेचं नाव काय आहे? मुख्यमंत्री सेहत योजना अंतर्गत प्रति कुटुंब किती रुपयापर्यंत मोफत उपचार मिळतील? मोफत उपचार. ठीक आहे. योजनेचं नाव काय आहे? मुख्यमंत्री सेहत योजना. तर याचं उत्तर आहे 10 लाख रुपये. भगवंत मान सरकारने ही योजना 3 कोटी लोकांसाठी सुरू केली आहे, जी पूर्णपणे कॅशलेस असेल. ठीक आहे. हे पण लक्षात असू द्या, की ही योजना कॅशलेस आहे. डायरेक्ट म्हणजे तुम्ही हॉस्पिटलमध्ये जाऊन ॲडमिट झालात, तर योजनेमार्फत तुमचं ते सगळं बिल कव्हर होऊ शकतं. पुढचा क्वेश्चन आहे. युरोपियन संघाचे ईयूची स्थापना कोणत्या वर्षी मास्ट्रिच कराराद्वारे झाली आहे? युरोपियन संघाची स्थापना. ठीक आहे. तर आहे 1993. लक्षात असू द्या युरोपियन संघाची स्थापना विचारत आहे. 27 जानेवारी 2026 रोजी भारत आणि EU दरम्यान ऐतिहासिक मुक्त व्यापारावर स्वाक्षरी झाली. लक्षात असू द्या हे कधी स्थापन झालेलं आहे? 1993 आणि 27 जानेवारी 2026 रोजी भारत आणि EU दरम्यान ऐतिहासिक मुक्त व्यापार करारावर स्वाक्षरी झाली आहे. दोन्ही करंटचे क्वेश्चन असू शकतात.
मी थोडं बॅकग्राऊंड पण आलेलं आहे. मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं, की मी प्रयत्न करेन, या क्वेशनचे बॅकग्राऊंड थोडंसं येईल आणि जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा होईल. जस्ट टू अंडरस्टँड दिस क्वेशन. नेक्स्ट क्वेश्चन. राष्ट्रीय भौगोलिक दिवस दरवर्षी कोणत्या तारखेला साजरा केला जातो? राष्ट्रीय भौगोलिक दिवस. हे दिवस खूप कन्फ्युजन करतात बरं का. लक्षात असू द्या. मी प्रयत्न करेल, की जानेवारी महिन्यातले सगळे इम्पोर्टन्स जे दिवस आहेत ते कव्हर करेल. परत तो व्हिडिओ चालेल. राष्ट्रीय भौगोलिक दिवस. तर तो 27 जानेवारीला साजरा केला जातो. 27 जानेवारी लक्षात असू द्या. 1888 मध्ये या दिवशी नॅशनल जिओग्राफिकल सोसायटीची स्थापना झाली आहे. तर 2026 ची थीम एक्सप्लोरिंग दी प्लांट्स टू प्रोटेक्ट इट्स फ्युचर. लक्षात असू द्या, बऱ्याच वेळेस थीम सुद्धा विचारली जाऊ शकते. तर राष्ट्रीय भौगोलिक दिवस हा 27 जानेवारीला सेलिब्रेट होतो आणि जे नॅशनल जिओग्राफिकल सोसायटीची जी स्थापना आहे ती 1888 मध्ये झाली होती, त्याच तारखेला. त्याच्यामुळं हा राष्ट्रीय भौगोलिक दिवस साजरा केला जातो आणि 2026 ची थीम जी आहे ती एक्सप्लोरिंग द प्लांट्स टू प्रोटेक्ट इट्स फ्युचर. ही थीम आहे. ही थीम लक्षात असू द्या बरं का. एक्सप्लोरिंग द प्लांट प्रोटेक्ट फ्युचर. पुढचा प्रश्न. उत्तर प्रदेशामध्ये एक जिल्हा एक व्यंजन ODOC योजनेचा शुभारंभ कोणाच्या हस्ते झाला? जानेवारीच महिन्यात कुठल्यातरी एका तारखेचं करंट अफेअर आहे बघा. त्याच्यामध्ये जम्मू काश्मीरचं याच अंतर्गत एक एक व्यंजनाला हे भेटलं आहे. ते दुधापासून बनलं जातं. एक्झॅक्टली मला त्याचं नाव माहीत नाही. तुम्ही पाहून घेता. जानेवारी महिन्यात जम्मू काश्मीरच्या एका एक जिल्हा एक व्यंजन योजनेत मधून एक जो पदार्थ आहे तो सिलेक्ट करण्यात आला आहे. जो की दुधापासून बनतो. तर तुम्ही एक वेळेस पाहून घ्या की ते कुठलं, त्याचं नाव काय आहे? तर ही योजनेचा शुभारंभ कोणाच्या हस्ते झाला आहे? यूपीमध्ये. लक्षात असू द्या कोणाच्या हस्ते झालेला आहे? यूपीमध्ये हं. तर हे अमित शहा जे आहेत त्यांच्या हस्ते झालेलं आहे उत्तर प्रदेशमध्ये. एक जिल्हा एक व्यंजन. ओके. लक्षात असू द्या. कारण ना आपल्याला यूपी म्हणजे योगी आदित्यनाथ यांचं नाव लक्षात येतं. पण ते तसं नसून अमित शहा हे आहे. भारतीय खाद्य संस्कृती जागतिक स्तरावर नेण्यासाठी आणि जी-आय टॅग मिळवण्यासाठी ही योजना सुरू केली आहे. ठीक आहे. आणि ते मी जे तुम्हाला जम्मू-काश्मीरचं सांगितलं त्याला जी-आय टॅग भेटलेला आहे त्या पदार्थाला. तर त्याचं नाव काय आहे तुम्ही एक वेळेस पहा आणि कमेंट बॉक्समध्ये. स्थानिक खाद्य संस्कृती जागतिक स्तरावर नेण्यासाठी आणि जी-आय टॅग मिळवण्यासाठी ही योजना सुरू केलेली आहे. त्या पदार्थाला काश्मीरचा मॉन्जिनियस सुद्धा म्हणतात. मला पुढचा प्रश्न. बंगसाऊ पास हा ऐतिहासिक मार्ग कोणत्या 2 देशाला जोडतो? हा मार्ग बंगसाऊ पास. ठीक आहे. हा ऐतिहासिक मार्ग आहे. हे लक्षात असू द्या. ओके. तर उत्तर आहे भारत आणि म्यानमार. 13व्या शतकात सुद्धा ह्या जो पास आहे याचा उल्लेख आहे. पांगसाऊ पास. भारतामध्ये अरुणाचल प्रदेशच्या म्यानमार आणि अरुणाचल प्रदेशची जी सीमा आहे तर ते तिथं हा आहे पांगसाऊ पास. तुम्ही हे करताल, तसं Google करताल 13व्या शतकात सुद्धा या हे पांगसौ पास याचा उल्लेख आहे. हा अरुणाचल प्रदेशात असून येथील महोत्सवादरम्यान दुसऱ्या महायुद्धाच्या आठवणींना उजाळा दिला जातो. लक्षात घ्या हे सेलिब्रेशन केलं जातं त्या पांगसौ पासचं अरुणाचल प्रदेश. ऑपरेशन मेघाबूर हे नक्षल विरोधी अभियान कोणत्या वनक्षेत्रात राबवण्यात आले? ऑपरेशन मेघाबूर. ऑपरेशन मेघाबुरू लक्षात असू द्या. नाव काय ऑपरेशन मेघाबुरू? तर त्याचा आन्सर आहे सारंडा जंगल, झारखंड. ऑपरेशन मेघाबुरू, सारंडा जंगल, झारखंड असं एक 5-7 वेळेस म्हणून घ्या. म्हणजे तुमच्या डोक्यात लक्षात येऊन जाईल. सार सारंडा जंगल हे झारखंडमध्ये आहे आणि ऑपरेशन मेघाबुरू हे नक्षलवादी विरोधात अभियान आहे, जे की व वनक्षेत्रामध्ये राबवल्या जाते. सीआरपीएफ आणि झारखंड पोलिसांनी 17 माओवाद्यांना कंठस्नान घातले. म्हणजे माओवादी म्हणजे नक्षलवादी. हे आशियातील सर्वात मोठे सागाच्या झाडाचे जंगल आहे.
हे पण लक्षात असू द्या. हे जे जंगल आहे ते आशियातील सगळ्यात मोठे सागाचे जंगल आहे हं. सारंडा जंगल. हे 2 दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आशियातील सर्वात मोठे सागाचे जंगल कुठलं आहे हे विचारलं जाऊ शकतो. तर सारंडा जंगल आणि ह्या ऑपरेशन मेगाबुरू या संदर्भात पण विचारला जाऊ शकतो. तर पोलिसांनी 17 नक्षलवाद्यांना हे जे 17 नक्षलवादी आहेत यांच्यासाठी जवळपास 3 ते 4 करोड रुपये काहीतरी बक्षीसही ठेवण्यात आलं होतं झारखंड पोलिसांनी. तर ते आपले जे सी-आर-पी-एफचे जवान जे आहेत आणि झारखंड पोलिसांनी मिळून मिळून त्यांना पकडण्यात आलं. लक्षात असू द्या सारंडा जंगल जे की झारखंडमध्ये आहे आणि ऑपरेशन मेगाबुरू. ओके. पुढचा प्रश्न आहे 2025 च्या प्रतिष्ठित विली रिसर्च हिरोज पुरस्कार कोणाला मिळाला? 2025 चा प्रतिष्ठित विली रिसर्च हिरोज हा पुरस्कार कोणाला मिळाला आहे? तर त्याचं उत्तर आहे डॉक्टर चंद्रकांत लहरिया. काय आहे? डॉक्टर चंद्रकांत लहरिया. 2025 चा प्रतिष्ठित विली रिसर्च हिरोजी हा पुरस्कार. डब्ल्यूएचओचे सदस्य असून सार्वजनिक आरोग्य संशोधनातील योगदानासाठी त्यांना हा सन्मान मिळाला आहे. लसीकरणाच्या बाबतीत व्हॅक्सिनेशन जे होतं ना, तर त्याच्या संदर्भात यांचं रिसर्च आहे. त्याच्यामुळे ह्यांना हे विली रिसर्च हिरोजी हा अवॉर्ड भेटला आहे. तर तुम्ही एक वेळेस पाहून घेताल, की यांचं नेमकं काम कशात आहे. हे तर तुम्हाला याच्यावरून लक्षात येतच, की सार्वजनिक आरोग्य संशोधनातील योगदानासाठी. ते हिपॅटायटिस नावाची जी लस आहे, त्या लसीमध्ये संशोधनानिमित्त यांना हा अवॉर्ड भेटला आहे. पुरस्कार. कुठला मिळाला आहे? विली रिसर्च हिरोजी. नाव काय आहे? डॉक्टर चंद्रकांत लहरिया. ते डब्ल्यूएचओचे सुद्धा सदस्य असून सार्वजनिक आरोग्य संशोधनात म्हणजे डब्ल्यूएचओचे सुद्धा ते सदस्य होते आणि त्यांना विली रिसर्च हिरोजी हा पुरस्कार सुद्धा भेटला आहे. हिपॅटायटिस नावाची जी औषध असतं, जे बाळांना दिलं जातं, त्याच्या संदर्भात यांचं रिसर्च आहे. पुढचा प्रश्न आहे, भारत ऊर्जा सप्ताह 2026 चे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात आलेलं आहे? लक्षात असू द्या, भारत ऊर्जा सप्ताह 2026 नाव काय आहे? भारत ऊर्जा सप्ताह. ठीक आहे. तर याचा आन्सर आहे गोवा. भारत ऊर्जा सप्ताह 2026. केंद्रीय मंत्री केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी यांचे याचे नेतृत्व केले आहे. कोणी केलेले आहे? केंद्रीय मंत्री हरदीप सिंग. ओके. भारताला 2027 पर्यंत ऊर्जा स्वातंत्र्य आणि 2070 पर्यंत नेट झिरो करण्याचा उद्दिष्ट याचा आहे. ही चौथा स चौ ह्या भारत ऊर्जा सप्ताहाचं हे 4थं वर्ष आहे. पहिल्या वर्षी पण गोव्यामध्येच काहीतरी आली होतं हे भारत ऊर्जा सप्ताह. तुम्ही एक वेळेस Google करून घेता. करंटसाठी हा मुद्दा लक्षात ठेवणं गरजेचं आहे. भारत ऊर्जा सप्ताह 2026 कुठे आयोजित केले आहे? गोव्याला. केंद्रीय मंत्री कोण? हरदीप सिंग पुरी. ओके. आणि उद्देश काय आहे? ऊर्जा स्वातंत्र्य 2000 भारताला 27 पर्यंत ऊर्जा स्वातंत्र्य आणि 2070 पर्यंत नेट झिरो. हे उद्दिष्टही लक्षात ठेवा. महत्त्वाच्या गोष्टी आहेत. भारत ऊर्जा सप्ताह 2026 गोव्यामध्ये झालेला आहे. लागेच तर तुम्ही हे कीवर्डच्या स्वरूपात पण लिहून घेऊ शकता. थँक व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक